नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की घरामध्ये सर्वांच्या समोर नंदिनी वसुंधराकडे पाहत बोलते आणि जर गुन्हेगार घरातला असेल तर वसुंधरा देखील घाबरते आणि ती विचारते, तू माझ्याकडे पाहून का बोलत आहेस? आणि नंदिनी सर्वांच्या समोर खुलासा करते, तुम्ही तर आमच्या चौघांच्या जीवनाची आणि स्वप्नांची राखरांगोळी केली आहे. आणि ती मानिनीला सांगते, आई, लग्नामधून यांनीच दीपकला सांगून मला किडनॅप केले होते. आणि तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर वसुंधरा देखील अतिशय घाबरते. तिकडे आपण पाहतो, पार्थ आणि काव्या हे एका खेड्यामध्ये राहण्यासाठी गेलेले असतात. तेव्हा आपण पाहतो, काव्या ही चुलीवर पार्थसाठी भाकरी करते. तेव्हा दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तर तिकडे आपण पाहतो, बाबा सर्वांच्या समोर नंदिनीवर ओरडतात आणि नंदिनीला बोलतात, नंदिनी, तू एवढा गंभीर आरोप कसा काय लावू शकतेस? तेव्हा वसुंधरा देखील नंदिनीवर ओरडते आणि बोलते, नंदिनी, तू माझ्यावर एवढा मोठा आरोप केला आहेस, परंतु तुझ्याकडे काही पुरावा आहे का? तेव्हा नंदिनी बोलते, हो, तुम्हाला लवकरच मी एक असा खणखणीत पुरावा देईल ज्यामुळे काय आहे ते सर्वांच्या समोर उभं होईल. आणि तेव्हा वसुंधरा अतिशय घाबरते. पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी वसुंधराच्या विरोधामध्ये सर्वांच्या समोर पुरावा देऊ शकेल का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.